नमस्कार मित्रो, मी आता शेवगा प्लॉट 2मध्ये आहे. हा शेवगा प्लॉट 2ला ही हलकी जमीन असल्यामुळे दर 4 दिवसाला आपण 1.5 ते पावणे 2 तास पाणी देत असतो. तुम्हाला मागे म्हटलं होतं हलकी जमीन असेल तर 4थ्या दिवशी द्या, भारी जमीन असेल 5 दिवस 6 दिवस थोडं सुकल्यासारखं वाटल्यानंतर द्या. परंतु आज इथे पाणी चालू केलेलं आहे, याला मॅग्नेशियम सल्फेट सोडण्यात चालू आहे. मॅग्नेशियम सल्फेट सोडताना एकरी 5 किलो ते 6 किलो देण्यास हरकत नाही. म्हणजे काय होईल, त्याचा इफेक्ट चांगला राहील. आता बघा, तुम्हाला मागे म्हटलं होतं बियाणाची निवड कशी करायची. सिलेक्शन आहे. सिलेक्शन करताना असं करायचं की सुरुवातीपासून त्याला कळी कधी लागली, फ्लॉवरिंग कधी आहे, अर्ली स्टेज आहे का, झाडाचा आकार कसा आहे त्याचा, मग अर्ली शेंगा लागल्या का, हे म्हणजे 6-7 प्रकार त्याच्यावर डिपेंड करतात. मग शेंगाची साईज चांगली आहे का, वादी चांगली आहे का, लांबी चांगली आहे का, जाडी कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टीची विचारात घेऊन मग त्या झाडाचं सिलेक्शन करायचं. आणि मग त्या झाडापासून आपल्याला शेंग तोडायची नाही, त्या झाडाला खून करून ठेवायची. आणि शेवटी ते झाड जेव्हा पूर्ण असं शेंगा वाळलेल्या जातील तेव्हा त्या शेंगा काढून घेणे आणि बियाणं तयार करून ठेवणे. आता याच्यामध्ये काय झालं, काही झाड आता आम्ही सुद्धा आणलेलं असंच सिलेक्शन केलेलंच आणलेलं होतं एक चांगल्या शेतकऱ्याकडून. पण काय त्यांची कुठेतरी चूक झाली. समजा आता कसं बघा, काही झाडाला का वाद्या चालू झाल्या, हे बघा चांगल्या वाद्या आल्या, काही झाडाला फुलं आहे, काही झाडाला कळी आहे, काही झाडाला चट्टा आहे. सिलेक्शन करताना एकदम परफेक्शन सिलेक्शन केलं तर हा प्रकार होत नाही आहे. आता ज्या शेतकरी आलो तो म्हणजे एकदम खात्रीशीर शेतकरी, आम्ही का धरलं नव्हतं बी, आपण 100 झाडं धरले तर 60 झाडं मरून जातात त्याच्यातले, का त्याची कॅपॅसिटी संपलेली असते. मग गॅप कुठे भरत बसा, म्हणजे कंटाळा, एक छोटा कंटाळा हा फ्लॉप करून टाकतो. प्लॉट चांगला आहे, सगळं चांगलं आहे, परंतु आज आता ह्याच्या वयामानानुसार आज ह्या टाईपच्या वाद्या सुटायला पाहिजे होत्या. पण सुटले का, ज्या काही झाडाला वाद्या आहेत, काही झाडाला फ्लॉवरिंग ओपन झालेलं आहे, काही झाडाला कळी आहे, म्हणजे व्हेरिएशन आहे. हे व्हेरिएशन होऊ द्यायचं नसेल, सारखं प्लॉट करायचं, तुम्ही तुमच्या शेतामध्ये बियाणं तयार करा. मी आत्ता सांगितलं 6-7 बाबी लक्षात घ्या. मग त्याची ब्रँचिंग सिस्टीम कशी आहे हे पण लक्षात घ्या. सगळ्या गोष्टीचा विचार करून सिलेक्शन करा आणि घरच्या घरी बियाणं तयार करा, म्हणजे जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि ह्या प्लॉटसोबत जे कोणी शेतकरी असतील त्यांनी मॅग्नेशियम सल्फेट एकरी 5 किलो देण्यास हरकत नाही. नमस्कार.